2 दिवस सलग जो पाऊस पडला त्याची परिस्थिती फार गंभीर झाली पुणे शहरामध्ये. कालही जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे. एका ठिकाणी झाड पडल्यामुळे एक आजी दगावल्या. काही ठिकाणी पाणी पण साचलं. काही लोकांच्या घरात पाणी गेलं, अशा घटना घडल्या. त्या संदर्भात आपण डिझास्टर मॅनेजमेंटची एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीमध्ये सगळे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडनं एक आढावा घेतला आहे. आपण जे जे काही काम करायला सांगितलं होतं साधारण 2 महिन्यापूर्वीसुद्धा आपण अशा बैठका घेतोय. त्यातला मेजर इश्यू होता तो म्हणजे स्टॉर्म वॉटर लाईन्स, ड्रेनेज लाईन्स, ओढे नाले स्वच्छ करण्याचा विषय आणि झाडांचं छाटणी करायचा विषय होता. धोकादायक फांद्याचं छाटणी झाली पाहिजे. तर स्टॉर्म वॉटर लाईन्सचे टेंडर्स, क्लिनिंगचे टेंडर्स लागले गेलेत. काही ठिकाणी L1 फायनल आहेत. एक फक्त झोन 5 मध्ये 3 टेंडर्स ओपन व्हायचे आहेत. कामाला सुरुवात प्रत्यक्ष केली होती. स्टॉर्म वॉटर लाईन्स आणि ड्रेनेज लाईन्स क्लीन करण्याची कामाला सुरुवात झाली होती. पण काल ज्या प्रमाणात पाऊस आला तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याकडची पावसाचं पाणी वाहून नेण्याची क्षमता जी आहे ती कमी आहे. आणि आताचे जे नवीन नॉर्म्स आले आहेत त्याप्रमाणे ही क्षमता वाढवली गेली पाहिजे. जास्त मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन्स आणि पावसाळी गटारं केली पाहिजेत. त्या उद्देशाने आपल्याकडे काम सुरू आहे. राहिला विषय ट्री कटिंगचा, तर ट्री कटिंग हे वर्षभर करण्याची ॲक्टिव्हिटी आहे. फक्त पावसाळा आला म्हणून झाडांची छाटणी करणे हे योग्य नाही. अशा सूचना मी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे त्याचा सर्वे होईल. धोकादायक ज्या झाडं आहेत ते कापले जातील. झाडांची उंची कमी केली जाईल. त्यासाठी आम्ही मॅनपॉवरसुद्धा वाढवून देऊ. बजेटची तशी तरतूद करू आणि त्या पद्धतीने कामाला सुरुवात होईल. बाकी आता आपण आपल्याकडनं काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. महत्त्वाचा निर्णय असे काय झालेले आहेत? कालच्या बैठकीतनं काय म्हणजे कालच्या बैठकीतनं काय आढावा घेतला? किती ठिकाणी कुठं पाणी तुंबलं गेलं? किती यंत्रणा आपली कामाला लागली होती? तर काही आपल्याकडे काही प्रशिक्षण माहिती दिलेली आहे? आता आपल्याकडनं असं कळवलं गेलं होतं की त्याचं पंचनामे झाले पाहिजेत. पंचनामे झाल्यानंतर शासनाकडनं भरपाई किती मिळणार आहे ते एक आढावा घेऊ आम्ही. शासनाकडनं मिळत नसेल तर मग महानगरपालिकेकडनं आपण त्याची नुकसान भरपाई नक्कीच देऊ. काल महिला दगावली त्या तुम्हाला काही नुकसान भरपाई देणार आहोत. मी तसं निवेदन ठेवायला सांगितलेलं आहे. अधिकाऱ्यांकडनं ते निवेदन पुढे येईल आणि आपण त्यांना नुकसान भरपाई देऊ. काल तुम्ही स्वतः अनेक ठिकाणी भेटलात ताई. काय लोकांचं म्हणणं होतं? पर्वती, कात्रज, सिंहगड परिसर या सगळ्या रस्त्यात जिथं पाणी साचतं तिथं अक्षरशः कमरेएवढं पाणी लोकांच्या घरात गेलं होतं. ही चूक आज नाहीये, वर्षानुवर्ष अशा गोष्टी होत आहेत. लोकांच्या लाईट काल 24 तास झालं लोकांना लाईट नाहीये. अक्षरशः एका पर्वतीच्या घरात तर मुलगी घरात असताना अख्खं छत कोसळलंय झाड पडून. काय आता यावरती एक सक्षम यंत्रणा उभी करावी लागणार आहे, कारण एकता नगर आणि बाकी सगळे उदाहरण आपल्या समोर आहे. सक्षम यंत्रणा उभी करावी लागेल आणि ती आत्ता कालच्या पावसामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करत होते. परंतु आत्ता वातावरण बदल जो घडतो आहे, पावसाळा हा अनिश्चित झालेला आहे आणि किती प्रमाणात पाऊस पडतोय, पूर्वीपेक्षा जास्त पाऊस पडतोय हेही कालच्या पावसामुळे लक्षात आलं. मी मगाशी म्हणाले तसं आहे की CPHचे नॉर्म्स आहेत की आत्ता आपल्याला 113 mm/h ह्या हिशोबाने आपल्याकडचे पावसाचं पाणी वाहून नेण्याची जे सिस्टीम आहे ती त्याची क्षमता वाढवली गेली पाहिजे. मोठ्या व्यासाचे ड्रेनेज लाईन्स केले पाहिजेत. त्याप्रमाणे आपलं मास्टर प्लॅन जो आहे तो अपडेट केला पाहिजे, अपग्रेड केला पाहिजे. नवीन जे स्टॉर्म वॉटर लाईन्स जे आपण घालणार आहोत त्या मोठ्या व्यासाच्या घातल्या गेल्या पाहिजेत. जुनं पुणं जे आहे म्हणजे आधीचं शहर, तिथले जे स्टॉर्म वॉटर लाईन्स आहेत त्याचं क्षमता कमी आहे. ती वाढवण्याचा प्रस्ताव मी आयुक्तांना सांगितलं की आपण त्या उद्देशाने काम करून त्याचे प्रस्ताव आपण पुढे ठेवूया आणि बजेटची तरतूद करून आपण त्याच्यामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. पण हे लगेच होण्यासारखं नाहीये. तुम्ही आता सिच्युएशन देताय सांगताय ते लगेच होण्यासारखं नाही. त्याला बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे त्याच्या अगोदर असा प्रकारचा पाऊस पडला तरी याची स्थिती होणारच आहे. नाही, ए कॅटेगरीमध्ये असे काही स्पॉट्स आहेत, जसे 270 स्पॉट्स आहेत 5 झोनचे, जिथे तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे. त्यातले 120 साईट्स आपण असे आयडेंटिफाय केले जे अगदी लगेच म्हणजे सोमवारपासून काम सुरू करून पावसाळ्यापूर्वी पाण्याचा निचरा होईल अशा काम होऊ शकतं.
आम्ही असे आता आदेश दिलेत की आपण लगेच सोमवारपासून अशी कामं सुरुवात करायची आहे. काल त्यांची झाडपडीच्या घटना झाल्या, झाडपडी तोडीची पालिकेतून करण्यात येते, त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं, कारण बऱ्याच ठिकाणी त्यांचे अर्ज दिले जातात मात्र तोडलेच जात नाही झाडं, बऱ्याचशा प्रोसेस करावं लागतात त्याला, आणि त्याच्यामुळे मोठं नुकसान झाले गाड्यांचं असेल किंवा डेथ झाली महिलेची तेही त्याचमुळे झाली. मेहनतीमध्ये झाड अर्ज केल्यानं अडवणूक केल्याचं प्रमाण खूप आहे. ठराविक ठिकाणाकडनं झाडं तोडून घेतली पाहिजेत अशी अट आहे. तर हे लोकांच्या त्याच्यामध्ये असं आहे की धोकादायक ह्याच्या संदर्भात काय सूचना आहेत? काही चर्चा झाली का? याच्या संदर्भात चर्चा झाली. आम्ही असे आदेश दिले आहेत की असे कुठला अर्ज आल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये परवानगी दिली गेली पाहिजे आणि झाडांची छाटणी सुद्धा झाली पाहिजे. आणि एजन्सी जे आहे असं काही म्हणणं नाही आहे की महानगरपालिकेने सुचवलेल्या एजन्सीजकडनंच काम करून घ्यायचं आहे. नागरिकांनी आपापल्या स्तरावरती लोक आणून काम करून घेतले तरी कोणाची काही हरकत नसणार आहे याच्यात. आता कालच्या घटनेवरनं तुम्ही पर्यावरणाच्या बाजूकडे पण पाहत नाही. कित्येक तरी त्याला नॉर्म्स आहेत, कोर्टात केसेस आहेत. नाही, आपण जेव्हा परवानगी देतो झाडांच्या छाटणीची त्यावेळेला हे बघूनच परवानगी दिली जाते, सगळे नॉर्म्स पडताळूनच परवानगी दिली जाते. असे वेग तर परवानगी कुठलीच दिली जात नाही. एक झाड काढायचं असेल नागरिकांना तर 15 ते 20 हजार रुपये मॅडम खर्च आहे त्या गोष्टीला. हा खर्च नागरिकांनी का बेर करायचा? त्याच्या व्यतिरिक्त पालिकेमध्ये जर एखाद्याने तक्रार केली पुणेकरांनी की बाबा ही धोकादायक झाड आहे, थोडंसं छाटणीची गरज आहे, तर त्या व्यक्तीकडून पैसे मागितले जातात. म्हणजे यांच्याकडून सुद्धा पैसे मागितले गेले 9,000 रुपये, त्याशिवाय येऊ शकत नाही. जर म्हणजे असं काय आहे का नागरिकांनी पैसे द्यायचे त्याच्यानंतरच होणार आहे? पैशांची मागणी पुणे महानगरपालिकेकडनं होत नाही, एजन्सीजकडनं होत असेल तर त्याची आम्ही दखल घेऊ. परंतु एक विषय असा आहे की आत्ता पावसाळ्यापूर्वी जेवढे धोकादायक फांद्या आहेत त्या आपल्याला सुमोटो काम केलं पाहिजे, फांद्या छाटून घेतल्या पाहिजेत. नक्की हे तर आहेच की आपल्याला त्याचे नॉर्म्स पाहून परवानगी घेऊनच करावं लागेल. परंतु आत्ता तातडीने काय करायचं तर कुठल्या खाजगी मिळकतीतले झाडं कुठली आहेत आणि सार्वजनिक रस्त्यावरची झाडं कुठली आहेत असं दोन्ही वेगवेगळे न करता ज्या धोकादायक फांद्या आहेत, जी झाडं धोकादायक आहेत त्यांची छाटणी करणे, ते तोडणे, काही लेवल त्याची उंची कमी करणे हे तातडीने करण्याची आवश्यकता आहे. असंच आता आम्ही बैठकीत सांगितलं. 270 स्पॉट्स तुम्ही सांगताय 227 सॉरी, आणि 121 ठिकाणी सोमवारपासून काम सुरू करू असं तुम्ही सांगितलं. IMDचा जर माहिती बघितली तर पुण्यात पाऊस होईल हे 3 दिवस आधी IMDनं सांगितलं होतं. ही बैठक 3 दिवसापूर्वी झाली असती तर पुणेकरांचं नुकसान टाळता आलं असतं का, किंवा कालच्या बाईचा जीव वाचू शकला असता का आपण? कारण जर 227 स्पॉट्स माहित होते तर तिथे आधीच काम केलं असतं तर या सगळ्यातून सुटका झाली असती का पुणेकरांची? जेव्हा असे कुठले अलर्ट्स येतात हवामान खात्याकडनं तेव्हाच अशा बैठका होतात असं नाहीये. डिझास्टर मॅनेजमेंटची बैठक या आधी 3 वेळा केली गेली आहे पालिकेमध्ये. त्या मीटिंगला मी स्वतः होते. आयुक्तांनी स्वतःच्या लेवलला स्वतःच्या ऑफिसमध्ये अशा बैठका घेतल्या होत्या आणि काम करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आपण फक्त रेड अलर्ट किंवा येलो अलर्ट आल्यानंतरच बैठक घेतो आणि कामाला सुरुवात करतो असं होत नाही. काम करायच्या आधी दिले होते तर जबाबदारी कोणाला तर निश्चित व्हायला पाहिजे ना. कारण की रस्ते झाडे जात नाहीत, तो कचरा चेंबर होतो, माती उचलली जात नाही रस्त्यावरची, त्याच्यामुळे पाणी तुमतं. म्हणजे पाऊस जास्त आहे पण प्रशासन काम करत नसल्यावर 50% जास्त पाणी त्याच्यामुळे तुमतं. त्याच्यावर 15ची तरी जबाबदारी निश्चित पाहिजे. कालचा पाऊस आपलं सकाळचं, कालचा पाऊस दुपारनंतर झालाय, वादळी पाऊस आणि फक्त आपण खांद्यावर असतो. बऱ्याच लोकांच्या घरातले कचरे वगैरे जे पण रस्त्यावर आलेले कागद वगैरे, काल शिवाजी रोडने मी जातो मोठे मोठे कागद वगैरे ह्या गोष्टी ह्या पण उडून राहिल्या. तर आपण प्रिकॉशनरी मेजर म्हणून नागरिकांना बाबा छतावर आता ते घेऊया किंवा हे उडणारे पत्रे असतील ते पण दुरुस्त करून घेतले पाहिजे. रस्ते झाडले जात नाहीत हे तर मात्र वस्तुस्थिती आहे शहरातली. माती वाहनामध्ये माती महिना उचलली जात नाही. तीच माती त्या चेंबरमध्ये झाडणारे लोक चेंबरमध्ये माती टाकतात. ते याच्यावर कोणाचं तरी कंट्रोल पाहिजे ना. शेती काढल्याचा पाहिजे, सहाय्यक आयुक्तांचा पाहिजे, कोणाचं तरी कंट्रोल पाहिजे. काहीच कंट्रोल नाही. आयुक्त आपण आता तुम्ही सांगितलं प्रशासनाने तुम्हाला माहिती दिली 113 मिलीमीटरच्या आपल्या वाहिन्या हव्यात. 2-3 वर्षापूर्वी जेव्हा बालगंधर्व कर्वे रस्ता मेट्रोच्या कामामुळे कोथरूड कचरा डेपो इथं पाणी साठलं होतं, त्याच्यानंतर आपल्या प्रशासनाने तातडीने कामं केली. बालगंधर्व रस्त्यावरती ड्रेनेजची साईज वाढवायला, ड्रेनेज लाईनची साईज वाढवायला जवळपास 4.5 कोटी खर्च केले. पावसकर साहेब होते त्यावेळी, गोदारे साहेब होते आणि 2च वर्ष झाले 4.5 कोटी खर्च करून. त्याच्यानंतर असं सांगितलं की तिथं पूर येणार नाही, का गुडघावर पाणी होतं. सेम कंडिशन कर्वे रस्त्याला होती, तिथंही मोठ्या आकाराच्या ड्रेनेज लाईन टाकल्या, म्हणजे पावसाळी वाहिन्या टाकल्या, चेंबरची संख्या वाढवली,
तातडीने काम केलं, रस्ते वगैरे बंद करून आपण खोदाई करून परत तिथेही पाणी वाटलं. कोथरूड कचरा डेपोच्या तिथं जवळपास माणूस जाईल. 3 ते 4 महिने काम चालू होतं मोठी लाईन टाकायची. तिथेही केलं. तिथं आधी सांगितलं चेंबरच नाहीये, 10 चेंबर होते, त्याचे जवळपास 30-40 केले, तरी का तिथं पाणी साचलं. पण हे चेंबर करतात, हे सगळं करतात, पण याची स्वच्छता का झाली नाही पावसाळ्यात. एप्रिल महिना आलेला आहे, तरी अजूनही 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या निवेदनाची कामं सुरू झाली नाही. आणि झाले असतील तर प्रशासनाने सांगावं, इथं आम्ही काम केलं, तिथं आम्ही काम केलं. कुठलाही यात्रा असं सांगावं. ठीक आहे. बेसिकली मी थोडा सांगतो आपल्याला. आपण जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी एप्रिल आणि मेमध्ये पावसाळ्यापूर्वीचा जो काही तयारी आपण करत असतो. हा पाऊस बेसिकली कालचा पाऊस जर तुम्ही पाहिला तर 1 से 4 मिलीमीटर पाऊस 1 तासच्या पिरियडमध्ये. आपल्याला माहितीसाठी सांगतो की 20 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये 1 तासमध्ये जर 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर त्याला आपण म्हणतो क्लाउड बस्ट. आपल्या इथे 2 ठिकाणी क्लाउड बस्ट झाला होता. मी मान्य करतो अक्षरशः की महापालिका प्रशासनमध्ये दैनंदिन काही ठिकाणी दुर्लक्ष पण होत असतात, पण याचा अर्थ असा नाही की लोक काम करत नाही. आपल्याला एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायला पाहिजे की शहराची जो संख्या जो आपला शहराचा जो व्याप आहे, आज पुणे महापालिका ऑलमोस्ट जे आहे 2021 पासून संख्या डबल झालेली आहे. आमचे कर्मचारीची संख्या 30% कमी झालेली आहे. एकही डिपार्टमेंट असा नाही आहे ज्या ठिकाणी 60% पेक्षा जास्त लोक कामावर आहेत. तुम्ही जर पाहिला तर कालसुद्धा 3 वाजेपर्यंत इव्हन ॲडिशनल कमिशनरचे सगळे अधिकारी रोडवरच होते. प्रॉब्लेम कसा आहे की काही ठिकाणी स्ट्रॅटेजिक मिस्टेक होतात. आणि स्ट्रॅटेजिक मिस्टेक म्हणजे कसं आहे की जो काम थोडासा पूर्वी करायला पाहिजे थोडासा लेट होतात, किंवा आपण ज्या पद्धतीने काही गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे ते लक्ष कधी जात नाही. पण त्यासाठी आमची बैठक सुरू आहे. आता कसं आहे की आज जो आपण काही मीटिंग्स घेतला आहे त्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी लक्षात आला. 2 से 27 स्पॉट्समध्ये बेसिकली 3 कॅटेगरी आपण केलेलं आहे. कॅटेगरी ए मध्ये असं आहे की काही ठिकाणी 1 से 20 असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी काही फिजिकल वर्क म्हणजे पावसाळी चॅम्बर जे आहे थोडासा मोठा करणे, पावसाळी लाईन मोठा करणे, किंवा असं काही स्ट्रॅटेजिक इंटरव्हेन्शन आहे, रोडचे काही इश्यूज आहे, काही थोडंसं अलाइनमेंटचं काम आहे, हे सगळे फिजिकल वर्क आहे. आणि ते NDMAचा जो काही हेड आहे त्याच्यामध्ये 22 ठिकाणी ऑलरेडी काम सुरू आहे. आता 58 ठिकाणी जे आहे ते काम कम्प्लीट पण झालेलं आहे. आणि बाकी जे आहे आपल्याला सोमवारपासून हे सगळे काम आपल्याला करायचं आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आता एक उदाहरण सांगतो की हे जे आपल्याला 227 स्पॉट्स आहे त्याच्यामध्ये 58 स्पॉट्स असा आहे की तिथे पाणी जे आहे मला वाटतं की 15-20 मिनिटात 10 मिनिटात पाणी निघून गेलं. दिस इज अ सक्सेस स्टोरी. पण नक्कीच आहे की 227 पैकी 58 ठिकाणी आम्हाला यश आलं, बाकी ठिकाणी नाही, कारण तिथे काम सुरू आहे किंवा काम सुरू होणे बाकी आहे. मी आपल्याला अतिशय खात्रीपणे सांगतो की हे सगळे 227 मध्ये 1 से 20 ज्या ठिकाणी भौतिक काम जरुरी आहे ते जून पूर्वी आम्ही 100% करणार आहोत आणि मंगळवारपासून सगळे काम सुरू होईल. मी आता ठीक आहे आम्हाला ते पाऊस खूप जास्त झाला, पण कधी काय असतं ना की आपदा जर आपला याचं नावच आहे आपदा प्रबंधन, म्हणजे आपल्यासमोर हे इतका मोठा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही हे सगळे करतो. एक उलट आमच्या शहराचं एक हे झालं म्हणजे डायग्नोसिस झालं आणि हे 227 स्पॉट्स एकदम समोर आले की या ठिकाणी प्रॉब्लेम आहे की काही ठिकाणी खूप जुने स्पॉट्स आहेत, म्हणजे वर्षानुवर्ष 10 वर्षपासून सुद्धा काही केलं तरी ते पाणी येतात. हे सगळे आम्ही 227 मध्ये घेतलेलं आहे आणि तिथे काही स्ट्रॅटेजिक इंटरव्हेन्शन आम्हाला करायचं आहे. तर मी एवढे सांगतो. बाकी जे आहे त्याच्यामध्ये 9+49 असे आहे स्पॉट्स ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने थोडासा चांगला काम झालेलं नाही आहे. म्हणजे चॅम्बर आहे पण ते चॅम्बरमध्ये प्लास्टिक वगैरे गेला किंवा साफसफाईचे कमी आहे, तर ते प्रत्येक कामासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती आम्ही केलेली आहे. म्हणजे आपल्याला 1 से 20 स्पॉटसाठी सिटी इंजिनियर राहतील, बाकी जे 9+49 स्पॉटसाठी आपले संतोष वरवले आहे ते डेप्टी कमिशनर ही विल वर्क. तसेच आपले सगळे अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिलेला आहे. तुम्ही ट्री कटिंगचं सांगितलं, ट्री कटिंगमध्ये आम्ही डीम्ड परमिशन आता देतो आहे, म्हणजे विदिन 24 hours एव्हरीवन विल बी गिव्हन डीम्ड परमिशन. आपल्याला काही झाड छाटणीसाठी काही इश्यूज नाही आहे. दुसरा आहे की जो काही ट्रिमिंगचा जो प्रश्न आहे आपण असं करतो की थोडासा धोरणात्मक चूक आहे की प्रत्येक वॉर्डला 10 लाख रुपये, म्हणजे काही वॉर्डमध्ये जास्त लागू शकते, काही वॉर्डमध्ये कमी, कारण झाडाची संख्या प्रत्येक वॉर्डमध्ये समान नाही. तो आज आपण असा निर्णय घेतला की प्रत्येक वॉर्डनी त्यांच्याकडे गरजप्रमाणे
त्यांनी काम करावं, त्यांनी 2 टेंडर करावा, 3 टेंडर करावा, किंवा त्यांना किती पैसे लागतात ते सगळे आजच्या मीटिंगमध्ये हा एक निर्णय झालेला आहे. ज्या माणसाच्या बाबतीत आपण विचारला की थोडा एक लेडी आहे, त्यांचा डेथ झाला, मतलब महापालिका प्रशासनातर्फे आम्ही संवेदना व्यक्त करतो, पण आपल्याला सांगतो की हे पूर्वीपासूनच एक आम्ही असं धोरण तयार म्हणजे केला होता की ज्या केसमध्ये महसूल विभागातर्फे कोणी व्यक्ती पात्र असेल तर त्यासाठी 5 लाख तर आहेतच, प्लस 2 लाख महापालिकेतर्फे, जसं की मॅडमने सांगितलं. आणि ज्या केसमध्ये तो NDMA किंवा महसूल विभागामध्ये पात्र होत नाही, असा प्रत्येक केसमध्ये 5 लाख रुपये महापालिकेतर्फे देण्यात येईल. तर तसेच महापालिकामध्ये हा प्रस्ताव आहे, महापौर मॅडम यांच्याशी हा चर्चा झालेली आहे. म्हणजे जेव्हा आपण महापौर आणि आयुक्त यांचा निर्णय होत असतात तेव्हा नक्कीच GB किंवा स्टँडिंगचे काही जास्त विषय नाही येणार, तो मान्यता मिळणारच. पण हाच आपल्याला स्पष्ट सांगतो की हा निर्णय आम्ही ऑलरेडी केलेला आहे. यानंतर बाकी जे काही मोठे मोठे विषय आहे की येणाऱ्या पिरियडमध्ये धोकादायी वसाहत आहे, आपल्याकडे होर्डिंगचा फार एक मोठा इश्यू आहे की होर्डिंग वगैरेमध्ये कसे ऑडिट करायचं आहे, फायर सेफ्टीसाठी किंवा आमचे जे काही यंत्रणा आहे त्याच्यावर कसं चांगल्या पद्धतीने काम करू, आरोग्य यंत्रणा, आमच्याकडे कमीत कमी 32 असे धोकादायी वाडे आहे ज्या ठिकाणी लोकांना मागच्या वर्षी आपण ट्राय केला होता PMC वसाहत खाली करायचे, पण लोकांनी काही ऐकलं नाही. पण यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना एप्रिल शेवटपर्यंत PMC वसाहतमध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांना जावंच लागेल, आणि त्या ठिकाणी एकही आमच्या काही धोकादायी इमारती आम्ही मधील लोकांना राहू देणार नाही, असा निर्णय आपण केलेला आहे. डिझास्टर मॅनेजमेंटचा सर्वात एक मोठा मुद्दा असा आहे की स्टेट गव्हर्नमेंटमध्ये बरेच अधिकारी, आपलं इरिगेशन डिपार्टमेंट आहे, कलेक्टर ऑफिस आहे, या लोकांसोबत पण कोऑर्डिनेशन आम्ही करतो. पुढच्या वीकमध्ये आपल्याकडे जो डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट सेलची बैठक आम्ही लावणार आहोत, त्याच्यामध्ये मी आणि महापौर मॅडम पण राहतात. आणि यानंतर जे काही कोऑर्डिनेशनचे इश्यू आहे आम्ही करू. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की तुम्हाला परिणाम दिसेल. आता ठीक आहे, पाऊस जास्त झाला याच्यामुळे झाला प्रॉब्लेम, पण नक्कीच हा पण मी मान्य करायला माझी काही हरकत नाही की काही ठिकाणी डेब्री पडून आहे, आपला जो चॅम्बर आहे त्याच्यावर डेब्री आहे, प्लास्टिक आहे. थोडासा साफसफाईचं काम ज्या हिशोबाने नियमित पद्धतीने झाला पाहिजे ते न झाल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे. पण आता हा पण एक निर्णय झाला आहे की प्रत्येक क्षेत्रीय अधिकारी एव्हरी डे ते ऑफिसमध्ये येण्याआधी ते 2 तास फील्डमध्ये फिरतील आणि कुठे कुठे काय प्रॉब्लेम आहे ते आम्हाला रोजच्या रोज रिपोर्ट करतील, आणि थोडा अजून जास्त लक्ष देण्याची गरज आहे. पण मी आपल्याला एवढे नम्रपणे सांगू इच्छितो की काही दुर्लक्षचा काही विषय नाही आहे, मात्र काही स्ट्रॅटेजिक मिस्टेक होतात, काही ठिकाणी वेळेवर काम होत नाही. पण आमचे अधिकारी नक्कीच ते सगळे काम करतात आणि काही लोकांना काम स्वीकारपणा पण करतात. अशा लोकांवर पण आम्ही खूप कडक भूमिका घेणार आहोत, असा म्हणजे एवढे तुम्हाला थोडक्यात. काल जो पाऊस झाला त्याच्यामध्ये कुठेही अधिकारी कर्मचारी रस्त्यावर नव्हते असा आरोप होते, म्हणजे उपमहापौरांनी तो आरोप केलेला आहे. त्याचबरोबर गेले 4 वर्ष प्रशासक होतं, सगळे अधिकारी झोपा काढून पगार घेत होते, या सगळ्याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी उपमहापौरांनी केलेली आहे. आयुक्त म्हणून म्हणजे सगळा कारभार तुमच्याकडे होता 4 वर्ष, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, माननीय उपमहापौर महोदयांची जे काही मागणी आहे ते मागणी करू शकतात, पण मी एवढे आपल्याला बोलतो की मला हा थोडासा आरोप मान्य नाही आहे, कारण मी स्वतः साक्षीदार आहे. मी स्वतः फील्डमध्ये फिरतो, मी अधिकाऱ्यांसोबत फिरतो, मी जेव्हा जातो तेव्हा माझ्यासोबत 30-40 अधिकारी असतात. काल सुद्धा रात्री 3 वाजेपर्यंत आमचे ॲडिशनल कमिशनर साहेब होते. तर थोडासा जो काही वस्तुस्थिती आहे ते पण तपासून घेणं फार गरजेचं आहे. काही अधिकारी दुर्लक्ष करतात, आपल्याकडे 100 पैकी 30 अधिकारी दुर्लक्ष करतात, पण 70 काम करतात. आणि हे काही उलट सांगता नाही, उलट असेल तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही करेक्ट करू शकतात, हा माझा मत आहे. ठीक आहे. धनकवडीमध्ये साईजींच्या त्या ठिकाणी ओढा पण आहे बाजूला राऊत बागीचा, हो. परंतु वरतून जे येणारं पाणी आहे पठाराच्या बाजूने किंवा नवरंग सोसायटीतून, ते पाणी दरवर्षी पाणी झालं, पाऊस पडला का ते लोकांच्या दुकानांमध्ये जातं. ज्यावेळेला त्या ओढ्यावर ब्रिज टाकायचं काम चालू होतं त्यावेळेला अधिकाऱ्यांना तिथली लोक सांगत होते, तर ते सांगत होते का पाणी गेल्यानंतर पाहू आपण काय करतो. ठीक आहे, हा एक इंडिव्हिज्युअल केस आहे, त्याच्यावर माहिती घ्या. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वर्षांपासून क्लाउड बस्टिंगच्या वेळेस जे आपल्या नाल्यांच्या कडेला, ओढ्यांच्या कडेला पेटायला बांधकाम, त्या बांधकामांवर आपली भूमिका काय आहे ती तुम्ही सांगा. प्रशासनाची नाही, हा पण झाला चर्चा आज. ही चर्चा आहेत ती काढली जाणार का? बरेच नाले बुजवलेले आहेत. हा काय राऊत एक भाग नाही, डोंगर पट्ट्यावरती बरेच ठिकाणी बेकायदा बांधकाम पण आहेत.
त्या बांधकामांबद्दल पण आपली भूमिका नाही, याच्यावरती सुद्धा मगाशी बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. आम्ही अशा सूचना केल्या आहेत की अधिकाऱ्यांनी अशा सगळ्या ज्या ओढ्या नाल्यांवरती एन्क्रोचमेंट झालेत ह्याचा सर्वे एक रिपोर्ट ठेवायचा आहे आपल्याकडे. तयार आहे. नाही, नव्याने करायला सांगितलेलं आहे आणि त्या सर्वेनुसार जिथे जिथे आवश्यक आहे तिथले एन्क्रोचमेंट्स काढण्याचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत. पुणेकरांनी पावसाळ्यापूर्वीच काढली पाहिजे. अगदी त्यांना मुदत दिली आहे का हा रिपोर्ट सादर करण्यासाठी? सगळ्या कामांसाठी आदेश असेच आहेत की त्यांनी आता सोमवारपासून मंगळवारपासून काम सुरू करायचे सगळ्या डिपार्टमेंट्स. काही पुणेकरांना काय आश्वस्त करायचं? काल जे सगळे पुणेकरांचे हाल झाले होते, वाहतूक कोंडीपासून सगळे झाले, म्हणजे आपण मगापासून काय पुणेकरांना आश्वस्त करायला, यानंतर पुणेकरांना अशा अडचणी येणार नाही? आमचा प्रयत्न तर हाच आहे की पुणेकरांना अशा अडचणी येऊ नयेत. आपला पाण्याचा निचरा झाला पाहिजेत, कुठेही पाणी क्लॉग होऊ नये, झाडपडीच्या घटना घडू नयेत, कुठलीही दुर्दैवी घटना घडू नये, असाच आमचा सगळ्यांचा मानस आहे. परंतु एक विषय मी वारंवार सांगते, हेही लक्षात घेतलं पाहिजे की प्रशासनाने सुद्धा जी काही पारंपरिक पद्धतीने आपल्याकडची कामं चालतात, आपल्याकडे पाऊस जास्त पडतोय, कमी वेळामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे, क्लाउडबर्स्ट होतात आणि हे अनिश्चित झालेलं आहे. पाऊस येण्याचा दिवस, काळ आणि पावसाचं प्रमाण हे अनिश्चित आहे. पुणे शहरामध्ये 6 महिने पाऊस पडतो, त्यातले बरेचसे दिवस असे असतात जेव्हा क्लाउडबर्स्ट होतो. तर आत्ता काम करत असताना आपली यंत्रणासुद्धा त्या पद्धतीने आपल्याला रिडिझाईन केली पाहिजे. आपण आपली क्विक रिस्पॉन्स सिस्टीम जी आहे ती तेवढी प्रभावी असली पाहिजे, असा मी आदेशही असेच दिलेले आहेत. त्यामुळे मगाशी म्हणाले तसं की आपली जी ड्रेनेज सिस्टीम आहे, पावसाळी गटार असतील किंवा ड्रेनेज लाईन्स असतील, हे याचा व्यास वाढवला गेला पाहिजे. त्या प्रमाणात पाणी वाहून जाण्यासाठीचा मार्ग करून दिला पाहिजे. ओढे नाले सुद्धा अशाच पद्धतीचे झाले पाहिजेत, तिथले एन्क्रोचमेंट्स काढले गेले पाहिजेत की त्यातनं पावसाचं पाणी वाहून जाईल. काही 23 गावांसाठी आपण आता पावसाळी गटार लाईनसाठी जवळपास 500 कोटीचा आराखडा तयार केला. पाणी काय काळात शहरात आता ते थोडंसं दिसतं. 23 गावांसाठी शासनाकडून अधिकाधिक पैसे आणायला, कारण आता इथलं तरी संकट आता ते लोकांना सवय झाली, नदीकाठी राहतो म्हणजे. पण समाविष्ट गावांमध्ये 2200 कोटीच्या आराखड्यासाठी आपण पैसे आणणार. नक्कीच आम्ही शासनाकडे त्यासाठी मागणी करणार आहोत. CM साहेबांकडे ह्याची एक सविस्तर बैठक घेतली जाईल आणि त्यामध्ये 23 गावांच्या आराखड्यासाठी आपण तिथला विकास करण्यासाठी शासनाकडनं पैसे आणणार. आयुक्त साहेब मी थोडा त्यांचा प्रश्नाचं उत्तर देतो. पुणेकरांना काय सांगायचं, मी आपल्याला अतिशय नम्रपणे एक खूप सिंपल गोष्टी सांगतो. पुणे शहर म्हणजे आपल्या देशामध्ये एक खूप चांगला शहरपैकी एक आहे आणि आपल्या इथे प्रशासन किंवा व्यवस्थापन खूप खराब आहे असं मला वाटत नाही. चांगलं काम करायची गरज आहे ते नक्कीच आहे. तुम्ही जगातील कुठेही जाऊन पहा, दुबई किंवा सिंगापूर सारखे सर्वात डेव्हलप्ड जे सिटी आहे त्या ठिकाणी सुद्धा जर 100 मीटर पाऊस झाला 1 तासमध्ये तर तिथे पण जलजमाव होतात. तुमच्याकडे उदाहरण आहे, मागच्या वर्षी तुम्ही पाहिला होता की ऑस्ट्रेलियामध्ये इतकं हे सगळे जे सिटी आहे ना आपल्यापेक्षा 100 पट जास्त डेव्हलप्ड आहे. तिथे सुद्धा पाणीचे जमाव होतात, यातायात ठप होतात. तर माझा एकच आपल्याला म्हणणं आहे की जर 1 तासमध्ये 100 मिलीमीटर पाऊस जर होत असेल तर थोडाफार त्रास नक्कीच होणार आहे. आणि म्हणजे पुण्याला त्रास झाला हा पण सांगता येणार नाही, कारण ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला, खडकवासला एरिया आहे, सिगड एरिया आहे, बिबवाडी एरिया आहे, तिथे झालेला आहे. आमचा प्रयत्न असा असला पाहिजे की कितीही पाऊस झाला तरी 1 तासमध्ये पाणी निघून गेला पाहिजे. त्यासाठी नंबर 1 काम काय आहे की दैनंदिन प्रशासन चांगला करणं. त्यासाठी महापौर मॅडम आणि आम्ही करतो प्रयत्न आणि आम्ही सगळे अधिकारी आहे, सिटी इंजिनियरपासून आपले इथे ॲडिशनल कमिशनर आहेत, आम्ही कालपासूनच या गोष्टीवर भर देतो आहे. आणि असं नाही की पाऊसमुळे, पूर्वीपासून त्याची तयारी होत आहे. दुसरा कसं आहे की एक आपण जर पुणे शहरमध्ये जर पाहिलं ना तर ओल्ड सिटी जो कोर सिटी एरियामध्ये आज आमच्याकडे 16% मात्र स्टॉर्म वॉटरचा जाल आहे. आणि हा जो 16% आहे ना ते सुद्धा 50 ते 60च्या रेंजमध्ये आहे. आज आपल्याकडे CPSEEO आहे, सेंट्रल पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन. तो भारत सरकारचा उपक्रम आहे आणि तो प्रत्येक वर्षी आपला म्हणजे 5 वर्षमध्ये एकदा ते सांगतात की तुमच्या स्टॉर्म वॉटरचा जो काही हे आहे ना साईज वगैरे ड्रेनेजचा ते कसं असलं पाहिजे. ते दॅट इज 130 आणि पुण्याचं सरासरी 50 आहे. म्हणजे आपण समजू शकतात की इट इज लाईक मात्र 25% गरज पूर्ण करतो. तर माझं एवढे मत आहे की
पाणी तर तुमचं निघणारच, पण ते थोडा वेळ जलजमा होणार. येणाऱ्या पिरियडमध्ये जे काही आम्ही हे आयडेंटिफाय केले आहे साईट, हे सर्व ठिकाणी नवीन निकषप्रमाणे आम्ही करतो आहे. NDMA जे काही निधी आहे ते थोडाफार काही भांडवली स्वरूपाचे मोठे काम करण्याची गरज आहे येणाऱ्या पिरियडमध्ये. त्यासाठी आमच्या महापालिकाच्या बजेटमध्ये सुद्धा यासाठी तरतूद करतो आहे. जे नवीन 23 गावाचं आपण सांगताय, 23 गावामध्ये जे काही आम्ही नवीन रोड करतो, सगळे रोड हे नवीन डिझाईनचे, स्टॉर्म वॉटरचा, स्ट्रीट लाईट असेल किंवा ड्रेनेज असेल, आपल्याला काही पुढे काम करायची पण गरज आहे. आणि ओव्हरऑल जो प्रशासन आहे ते प्रशासन अजून गतिमान करणे, फास्ट करणे, अधिकाऱ्यांनी जास्त मतलब सिन्सिअरली काम करावी. आपलं जो मत आहे तो मत हे पण आहे, आमचं पण आहे. म्हणजे असं नाही की आपण एक पत्रकार म्हणून विचारता तर काही चुकीचा प्रश्न विचार, असं अजिबात नाही. तुमच्या डोक्यातील जे प्रश्न आहे तो आमच्या डोक्यात पण आहे. आम्हाला पण वाटतं की आम्ही बरेचदा कमी पडतो आणि आम्ही जास्त कसा एफर्ट्स घेऊ जेणेकरून प्रॉब्लेमवर मात करता येईल, तसा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सर माझा एक साधा प्रश्न, एक मिनिट. काल महापौर मॅडम सगळे तिकडे भागात फिरत होते, आम्ही स्वतः होतो. आम्हाला त्यांच्यासोबत एकही अधिकारी प्रशासकीय दिसले. त्यावेळेस ते अधिकारी खरंच फिरवर होते का, कुठं होते? म्हणजे एवढं जर निग्लिजन्स असेल तर ते गंभीर बाब आहे. नाही, महापौर मॅडम चे सोबत काही अधिकारी नसतील, पण अधिकारी आपल्या एरियामध्ये नक्कीच होते. ते नाही, तुम्ही फोटो शेअर करा त्याला सर्वांना. ते काय आता फुंडे साहेब, चंद्रकांत जी, तुम्ही स्वतः फोन केले, कोणी रिस्पॉन्स करत नव्हता. आम्ही स्वतः साक्षीदार होतो. असं होऊ शकतं. ते मी असं म्हणजे तसं नाही. आम्ही म्हणत नाही सर, सोबतच राहू. शहरातले जे बेकायदेशीर होर्डिंग आहे त्याच्याबाबत तुम्ही पोलिसांशी समन्वय साधला होता. 1 ते 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही सांगितलेलं शहरातले जे काही बेकायदा होर्डिंग आहे ते काढले जाते. किती नेमके होर्डिंग काढले गेलेत आणि आता पावसाळ्यापूर्वी नेमकं होर्डिंगच्या बाबतीत काय धोरण आहे? मी डेटा तुम्हाला पहाड जे लावले होते त्या पहाडावरती जे होर्डिंगचे फ्लेक्स असतात ते काल वीज यंत्रणेवर सगळ्यात जास्त पडले. त्याच्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. जवळपास 7 ते 8 ठिकाणी हे प्रकार घडले. जे आता होर्डिंग्स लावलेत मोठे पहाड बांधून लाकडी लावलेत ना, ते सगळे वीज यंत्रणे होर्डिंगचा विषय आधी घेतलेला आहे. बायपास रोडला प्रत्येक पुलाच्या तिथे हे खासगी होर्डिंग आहेत. खासगीच म्हणून नाही, ते लिगल नाही. परमनंट बांबू लावून झालेले. तिथले कोण ठेकेदार आहेत ते चालवतात, याच्यावर कंट्रोल कोण आणणार? आमचं कंट्रोल असलं पाहिजे. ते सर 2 पण कसं आहे की होर्डिंगच्या बाबतीत आसपास सूचना आज आम्ही दिलेल्या आहे की 100% ऑडिट करायचं आहे. ऑलरेडी जे घाटकोपरची घटनाच्या अनुषंगाने शासनाने पण परिपत्र काढलं आहे, हायकोर्टचा निर्देश आहे, तो करायचा. तुमचा जो प्रश्न आहे ते डेटा आम्ही चेक करून देतो. सर आणि परवानगी देताना 2 होर्डिंग मध्ये ठराविक अंतर असावं या अनुषंगाने दिली जावी. नाही, एक नवीन गाईडलाईन्स आता कालच आला. नाही, ऐका ना जरा, आपल्याकडे कालच नवीन गाईडलाईन्स आला होर्डिंगच्या अनुषंगाने. त्याचा आम्ही करतो. ठीक आहे, तुम्ही जरा चेक करून घ्या. सीमा भिंतचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी 10 सीमा भिंत असे आहे ज्याची खूप गरज आहे या मान्सून पूर्वी. ते ऑलमोस्ट म्हणजे जून पूर्वी ते काम कम्प्लीट होईल. त्याचा पण आढावा आजच्या मीटिंग मध्ये केलेला आहे. तुमच्या मनात जे काही प्रश्न आहे सगळे प्रश्न पण आज आमची चर्चा झालेली आहे. सिमेंटचे रस्ते गल्ली करायचे नाही, तुम्ही तो आदेश काढला. नाही, सिमेंटचं कसं आहे, मी 2च गोष्टी सांगतो. एक तर असं आहे की सिमेंट रस्ता आपला डांबरीपेक्षा दुप्पट असते कॉस्ट. आज महापालिकाची जो काही आर्थिक स्थिती आहे त्या हिशोबाने आम्हाला एक्झिस्टिंग रोड जास्त चांगला करणे किंवा नवीन मिसिंग लिंक करणे हे सगळे फार जरुरी आहे. सिमेंट रोडवर पैसा खर्चून काही जास्त आज तर फायदा नाही आहे. सिमेंट रोडची गरज काही ठिकाणी पडते जिथे काही एक सायंटिफिकली निडेड आहे, पण गल्ली मोहल्ल्यामध्ये CC रोड करणे माझ्या मते पैशाचा अव्यय आहे. म्हणून आम्ही असा याला जोडून पेवर ब्लॉक्स माननीय कुठेही उठतात, निधी मिळतो काय 3-4 लाखाचा, कुठेही टाकून जातात. त्यामुळे पुन्हा आणखी वॉटर लॉगिंग होतं. त्याच्यावर कंट्रोल येणार की पेवर्स ब्लॉक त्याला कुठलाच कंट्रोल नाही. त्याच्यामध्ये पेवर ब्लॉक अनेक ठिकाणी टाकतात ते. आणि फुटपाथ करताना त्याच्या खाली सिमेंट कॉन्क्रीटचा थर टाकायचं ना असं एक पत्र काढले 2 वर्षापूर्वी पावसाळ्यात प्रमुख होते. पण त्याचं इम्प्लिमेंट होत नाही, कारण की पेवर ब्लॉकच्या खाली सिमेंट टाकल्यानंतर पाणी जमिनीमध्ये झिरपत नाही आणि तो सगळं पाणी रस्त्यावर येतं. पण ठेकेदार त्यांच्या बाकीचा खर्च वाढवून ते सिमेंट कॉन्क्रीट टाकून सगळं करून घेतात. हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. टाकतात सर, तपासून घेऊ आम्ही. आदेश आहे सर, इम्प्लिमेंट होत नाही. आदेश आहे. काय होतं माहिती का, आपल्या अधिकाऱ्यांमध्ये आमची नियमावली त्याच्यानुसार काम होतं. फील्डवरती परिस्थिती वेगळी. तुम्ही आता सांगितलं आम्ही रोज 2 तास आमचा नियमावली तुम्ही सांगितलं 2 तास आम्ही रोज जायला सांगितलं. हा आदेश तुम्ही महिन्याभरापूर्वी काढला. तुम्ही आदेश काढलाय, महापौरांनी आदेश दिले.
की प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी 2 तास शहरात फिरावं. तुमचं तर लेखी आदेश आहे, कार्यालयीन परिपत्रक आहे, पण तरीही तुम्हाला आज परत त्यांना सांगावं लागतं. म्हणजे 1 महिन्यात त्यांनी काहीच केलं नाही. नाही परत ते सांगावं लागते, परत सांगावं लागते. कारण ज्यांना आम्ही ह्याचा अर्थ प्रशासन काय म्हणतं, नाही असं नाही, हे 2 तास लोक फिरतात, आज पण फिरतात. तुम्हाला एक रितसर अहवाल मी देतो सोमवारी.